नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल. राशन कार्डसाठी शासनाचं नवीन आणि कडक धोरण. कुणाचं राशन कार्ड बंद होणार आहे बघूयात आजच्या व्हिडिओमधला. तर मंडळी, शासनाचे नवे नियम, निकष आणि KYC प्रक्रिया कडक झाली आहे. उत्पन्न व मालमत्ता मर्यादा ही 2 ते 3 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ग्रामीण आणि शहरी नागरिकांची ठेवण्यात आली आहे. 100 चौरस फुटाचं घर किंवा त्यापेक्षा कमी घर असेल तरच तुम्हाला राशन कार्ड घेता येणार आहे. कौटुंबिक आर्थिक उत्पन्न हे मर्यादित असेल तरच घेता येणार आहे. इन्कम टॅक्स न भरणारे अपात्रतेचे निकष. घरात 4 चाकी कार ट्रॅक्टर जर असेल तर मिळणार नाही. घरात AC असेल तर तुम्हाला राशन कार्ड मिळणार नाही. कुटुंबातील कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याला राशन कार्ड मिळणार नाही. अशी अतिशय महत्त्वाची निकष या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. सर्व सदस्यांचं आधार कार्ड हे राशन कार्डला लिंक करावं लागणार आहे. पोर्टलवर KYC स्टेटस हे तपासून घ्यावं लागणार आहे. आणि चुकीची माहिती दिली तर बाजार भावाने तुमच्याकडनं वसुली करण्यात येणार आहे. कडक अशा कारवाईचा इशारा देण्यात आला. जर अपात्र असूनही रेशन कार्ड घेतलं तर आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजार भावाने वसुली केली जाईल आणि रेशन कार्ड कायमचे बंद होईल असं देखील समोर येत आहे. तर माहितीनुसार 1 एप्रिल 2024 पासून नवे नियम लागू करण्यात आले आहे. शासनाने रेशन कार्ड बाबत नवीन आणि अत्यंत कडक नियमावली जाहीर केलेली आहे. म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून अनेक अपात्र राशन कार्ड आणि लाभार्थ्यांचं राशन कार्ड बंद होण्याची शक्यता या मधनं समोर आली आहे. प्रामुख्याने उत्पन्न, घरातील सुखसोयी आणि मालमत्ता यावर आधारित नवीन निकष हे लावण्यात आलेले आहेत. तर अपात्रतेचे नवीन निकष काय आहेत ते बघूया. शासनाच्या नवीन धोरणानुसार जर तुमच्या घरासमोर 4 चाकी सेकंड हँड असली तरी किंवा घरात एअर कंडिशन म्हणजेच AC बसवलेला असेल तर तुमचं राशन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं. उद्देश केवळ गरजू आणि गरिबांनाच योजनेचा लाभ मिळावा असा आहे. मात्र यावर टीका करताना असं म्हटलं जाऊ लागलंय की सामान्य माणसाने प्रगती करू नये किंवा त्यांनी कायम गरिबीतच राहावं असे धोरण या ठिकाणी आम्हाला वाटतं. घर आणि उत्पन्नाची मर्यादा. नवीन नियमांनुसार लाभार्थीचं घर हे 100 चौरस मीटरपेक्षा मोठं किंवा पक्क्या विटांचं नसलं पाहिजे. तसंच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा इन्कम टॅक्स तो भरणारा नसला पाहिजे. उत्पन्नाच्या बाबतीत ग्रामीण भागातील वार्षिक मर्यादा ही 2 लाख रुपये आणि शहरी भागात 3 लाख रुपये निश्चित करण्यात आली. जर एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न यापेक्षा जास्त राहिलं 2 किंवा 3 लाखापेक्षा तर त्यांचं नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे. तर मंडळी, अपात्रतेचे प्रमुख निकष काय तर 4 चाकी गाडी किंवा ट्रॅक्टर जर तुमच्याकडे असेल, तुमच्या घरामध्ये AC लावलेला असेल, तुमच्याकडे 100 चौरस मीटरचं जर का घर असेल तर तुम्हाला राशन कार्ड मिळणार आहे. याच्यापैकी काही जरी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला राशन कार्ड मिळणार नाही. तर आधारवरती तुम्हाला लिंक त्याला करायचं आहे, KYC करायची आहे. रेशन कार्डचा पारदर्शक वापर व्हावा यासाठी KYC करणं गरजेची. आणि तुमच्या घरातल्या कोणत्याही मंडळीकडे जर का कार असेल किंवा त्याच्या घरात AC असेल किंवा त्याचं घर हे 100 चौरस मीटरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आता राशन कार्ड मिळणार नाहीये. तर यामुळे वन नेशन वन रेशन या योजनेचा लाभ स्थलांतरित कामगारांना देता येईल असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आता चुकीची माहिती जर दिली तर कठोर अशी कारवाई देखील होणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपलं उत्पन्न किंवा मालमत्ता लपवून बेकायदेशीरपणे राशन कार्ड घेतलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे आणि अशा व्यक्तीचं राशन कार्ड हे कायमस्वरूपी बंद करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे. शिवाय त्यांनी आजवर आतापर्यंत जे काही धान्य घेतलेलं असणार आहे त्या धान्याची आजच्या बाजार भावाप्रमाणे वसुली केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मंडळी, प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि नागरिकांची नैतिक जबाबदारी यामध्ये देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर येतो. तर आधार कार्ड हे राशन कार्ड सोबत लिंक करावं लागणार आहे. AEPDS या पोर्टलवर जाऊन स्टेटस तपासावं लागणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची एक KYC ही पूर्ण करावी लागणार आहे. आणि महत्त्वाचा डाटा असा आहे की एप्रिल 1, 2026 पासून उत्पन्नाची ही जी मर्यादा आहे, वार्षिक मर्यादा ही 2 लाख रुपये ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी आणि 3 लाख रुपये शहरी भागातल्या नागरिकांसाठी राहणार आहे. 100 मीटरचं
घर तुमच्याकडे असलं पाहिजे, तुमच्याकडे AC नसला पाहिजे, तुमच्याकडे जर का सेकंड हँड जरी कार असली तरी तुम्हाला राशन कार्ड आता मिळणार नाही. त्याच्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टी तर आपल्या बहुतांश मंडळींकडे किमान एखादी चारचाकी जी 1-1.5 लाखात मिळते अशी चारचाकी घेऊन बिचारे इकडे तिकडे प्रवास करतात. पण तुमच्याकडे जर जुनी जरी चारचाकी गाडी असली तरी तुम्हाला आता राशन कार्ड मिळणार नाही. तर अशी अपडेट सध्या समोर आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्यांदा सांगतोय मंडळी, तुम्ही जर का हे सगळं असून राशनचा लाभ घेणार असाल तर तुमच्याकडनं बाजारभावाप्रमाणे वसुली ही करण्यात येणार. तर अशी ही सध्याची सगळ्यात मोठी अपडेट राशन कार्डच्या संदर्भातली तुम्हाला कशी वाटते कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.